चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व विद्यार्थ्यांचं नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. तसेच प्ले स्टोअर वरील नवोदय गुरु ऍपवर सुद्धा हार्दिक स्वागत. 5वी नवोदयची तयारी, आता जे 4थीला मुलं आहेत, 5वीला जाणारे आहेत है ना, किंवा 3रीला आहेत, 4थीला जाणारे आहेत, त्यांच्यासाठी प्ले स्टोअरवर आपलं नवोदय गुरु ऍप आहे. नवोदय गुरु ऍप मध्ये सर्व नवोदयचा सिलेबस, अभ्यासक्रम, त्याचे व्हिडिओ आहेत है ना. पहिल्या धड्याचे व्हिडिओ, दुसऱ्या धड्याचे, तिसऱ्या धड्याचे व्हिडिओ, चौथ्या धड्याचे व्हिडिओ, सगळ्या चॅप्टरचे व्हिडिओ आहेत है ना. मराठीचे सुद्धा व्हिडिओ आहेत, मराठीच्या सुद्धा टेस्ट आहेत. मराठी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांच्या जाती, ठीक आहे. सगळे मराठी व्याकरणाच्या टेस्ट आहेत. बुद्धिमत्ता चाचणीचे देखील व्हिडिओ आहेत, टेस्ट आहेत, ठीक आहे. तर ऑनलाईन 100 पेक्षा जास्त टेस्ट आहेत है ना. 100 गुणांच्या देखील टेस्ट आहेत. भाऊ, ऍप्लिकेशन डाउनलोड कर. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप्लिकेशनची लिंक देतो. ऍप्लिकेशन जे 4थीला मुलं आहेत त्यांनी डाउनलोड करा है ना, आणि ऍपवर जॉईन व्हा. नक्कीच फायदा होईल. मागलचे पेपर बघा, आपले गेस्ट पेपर, त्याच्यातला बघा पेपर, तुम्ही हे पेपर आणि आपले पेपर सेम टू सेम है ना, पेपर आलेला आहे हा 2025 चा. नक्की फायदा होईल. तर सगळ्यात महत्वाचं काय, आता पेपर झाला नवोदयचा है ना 18 जानेवारीला, त्याचा रिझल्ट कधी लागल, सगळ्यात महत्वाचे रिझल्ट कधी लागल है ना. आणि सगळ्यांना सोपा पेपर गेला, काही जण म्हणतात अवघड गेला. गणित फार सोपं आलं होतं, बुद्धिमत्ता सोपी आली होती. बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न तर तुम्ही आलादच चॅट केलते, गणिताचे 20 प्रश्न आलात चॅट केलते. प्रॉब्लेम आला होता मराठीमध्ये थोडासा संदिग्ध प्रश्नामध्ये 1-2, बाकी काहीच अडचण नव्हती, ठीक आहे. तर कट ऑफ चा व्हिडिओ देखील बनवलेला आहे. तत्पूर्वी आपण रिझल्ट कधी लागल याची रूपरेषा बघणार आहोत. तर बघा, इकडं असा हा पेपर झाला होता तुमचा है ना. इथं असं आलं होतं ट्वी 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 ट्वी, ठीक आहे, आणि तुमचं नाव आलं होतं आणि पेपर झाला होता, ठीक आहे. रिझल्ट कधी लागल, ऑफिशियल डेट काय रिझल्टची, सगळ्यांनी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला, नवोदय गुरु या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. आपण बघूयात त्याची ऑफिशियल नोटीस काय म्हणते. तर डिंग 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 डिंग, बघा, रिझल्ट ऑफ द सिलेक्शन टेस्ट. The result of JNV selection test 2025-2025 is expected to be announced by March 2005 or summer what. बाकी हे काही घेणं देणं नाही, ठीक आहे. Candidate can get the result from the application portal. The result will also display in the offices of the concerned जवाहर नवोदय विद्यालय, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ठीक आहे. तर भाऊ, म्हणजे काय म्हणतंय, मार्च मध्ये आपला रिझल्ट लागल, मार्च विकेंडला. म्हणजे 15, आपली परीक्षा 18 जानेवारीला झाली, तर 18 मार्च, 2 महिने तर लागतातच रिझल्टला, ठीक आहे. यांनी काय दिले की बाबा, आपल्या प्रॉस्पेक्ट मध्ये दिले, जे यावर्षी प्रॉस्पेक्ट आहे त्यांनी प्रॉस्पेक्ट मध्ये काय दिले की बाबा मार्च मध्ये रिझल्ट 100% आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तर 100% लागतंय. जानेवारी संपला, फेब्रुवारी, मार्च, ठीक आहे. ह्याची आन्सर शीट काही येत नाही, मार्क काही दाखविले जात नाहीत. जे है ना, जे निवडले जातात त्यांना काय मेसेज येते, तुम्ही ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी तुम्ही तुमचा रोल नंबर टाकायचा, ठीक आहे. रोल नंबर टाकला, तुमचा डेट ऑफ बर्थ येईल है ना. तर ते टाकलं तर मग काय येईल, किंवा ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी तुम्ही जे काही म्हणले त्या गोष्टी टाकल्या, त्या दिवशी काय येते, तुमचं जर तुम्ही पात्र झालात तर येते कॉंग्रॅच्युलेशन है ना, आणि नाही पात्र झालात तर काय येते, सॉरी है ना, वाट पहा, सॉरी म्हणतात, ठीक आहे. बस, बाकी मार्क गिर्क काही दाखवित नाहीत, मार्क दाखवित नाहीत, आन्सर शीट नाही, ठीक आहे. हा, वेटिंग लिस्ट लागती, 80 मुलं पात्र होतात, ठीक आहे. मार्च शेवटच्या 31 मार्च पर्यंत, 31 मार्च पर्यंत सगळ्यांनी वेट करा. बरं, ह्याच्या तुम्ही म्हणले सर ह्याच्या वेटिंग लिस्ट किती लागतात,
भाऊ ह्याच्या वेटिंग लिस्ट आता 80 मुलं असतात, 80 स्टुडंट एका जिल्ह्यात पात्र होतात. 80 पैकी समजा 80 जण गेली, काही जण करमत नाही वापस येतात है ना, लढतात, काही जणांना रावटत नाही है ना, 4-5 वापस येतात. एकदम सुविधा छान असतात. तर छान सुविधा असतात, ठीक आहे. तर 75 मग राहिल्या 5 जागा, 5 जागाची वेटिंग लिस्ट नंतर लागती हे ना. त्या 5 जागांमधली समजा अजून 2 कार्यकर्ते किंवा अजून 5 ला 5 राहिले, अजून 2-3 वापस आले है ना, अजून एक यादी लागती. 31 डिसेंबर पर्यंत है ना, 1-2 याद्या लागतात, ठीक आहे. 31 डिसेंबर 2025, 31 डिसेंबर 2025 असं प्रॉस्पेक्ट मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. भाऊ हे झालं नवोदयचं, ठीक आहे. आता बघू थोडीशी रूपरेषा स्कॉलरशिपची परीक्षा कधी तुम्हाला माहितच नाही, परिपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं, ठीक आहे. तर बघा इथं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे संदर्भ शिष्यवृत्ती परीक्षा 2025 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इथं 5वी आणि 8वीची परीक्षा 9 फेब्रुवारीला आहे. कधी आहे? 9 फेब्रुवारीला. सगळ्याला सांगा रे कार्यकर्त्याला, अजून माहित नाही. 9 फेब्रुवारी 2025 ला. ह्याच्या हॉल तिकीट पण आलेले आहेत, सर्व जिल्ह्यामध्ये एकदाच आहे. प्रवेश पत्र 17 जानेवारीला आले, तर सकाळी 11 वाजता आले, तर शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेश पत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना वितरित करावे, वितरित म्हणजे वाटप करावे, असे आवाहन आयुक्तांनी केलेले आहे, ठीक आहे. 9 फेब्रुवारीला दादा परीक्षा येतोय स्कॉलरशिपची, 5वीची आणि 8वीची महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आहे ना. 5वी आणि 8वीची 9 फेब्रुवारीला परीक्षा आहे, ठीक आहे. याचे हॉल तिकीट आलेले आहेत, 17 जानेवारीलाच आलेले आहेत. आज 21 जानेवारी, सगळ्यांनी हॉल तिकीट काढून घ्यायचा देखील सराव करा. आपली बॅच देखील आहे युट्यूब चॅनलवर, नवोदय गुरु युट्यूब चॅनलवर रात्री मच्छराट रात्री 8:15 ते 9:15, ठीक आहे. धन्यवाद वाघू, सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.